नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 30 मार्चच्या भागामध्ये आता इथं मित्रांनो तेल जे असतं ते खूप जोरात उकळत असतं आणि तेव्हा गंगाधर शास्त्री वरून म्हणतात, पापिणी नाहीस हे आता सिद्ध कर सर्वांच्या समोर. तर तेव्हा आता सुमन खालून हात जोडते आणि म्हणते, दया करा मालक, दया करा. तेव्हा गंगाधर शास्त्री ओरडतात, लोक थांबले, चल लवकर. तर तेव्हा आता सुमन धनी असं म्हणून तिच्या नवऱ्याकडे बघून रडू लागते आणि तिचा नवरा सुद्धा हात जोडून उभाच असतो. पण आता गंगाधर शास्त्री परत लवकर असं ओरडतात आणि इकडं ते सगळं काही बघत असताना सावित्री आणि पार्वती तर रडतच असतात. आणि अखेर आता सुमन तशीच पुढे त्या उकळत्या तेलाकडे जाऊ लागते. तर तेव्हा सावित्री सुमन असं म्हणून पुढं चाललेली असते तिला थांबवायला, पण तेव्हा पार्वती तिचा हात पकडते आणि तिला मागे खेचते. तर तेव्हा आता सुमन पुढे पुढे त्या उकळत्या तेलापर्यंत जाते. तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, जर या उकळत्या तेलाची भीती वाटत असेल तर शास्त्रात दुसरा उपाय आहे, सोपा उपाय आहे. आणि विचारतात, तो करूया का? तर तेव्हा रामागवळी लगेचच म्हणतो, हो सांगा मायबाप सांगा. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, हेच उकळतं तेल तुझ्या कानात ओतूया. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर इकडे आता सर्वजण हसू लागतात. पण सावित्रीला धक्का बसलेला असतो आणि पार्वतीला सुद्धा धक्का बसलेला असतो. तेव्हा गंगाधर शास्त्री विचारतात, चालेल हा उपाय? तर तेव्हा रामागवळी नग नग मालक नग असं म्हणत असतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, मग चल हो पुढे आणि काढ ते नाणं. तेव्हा सुमन हळूहळू पुढे चाललेली असते. तर गंगाधर शास्त्री ओरडतात, काढ म्हणतो ना. तेव्हा आता अखेर सुमन त्या उकळत्या तेलापर्यंत पोहोचते आणि ती एकदा आपल्या हाताकडे नीट निरखून बघू लागते. आणि तेव्हा इकडे सावित्री तर खूप जोराने रडू लागते, तिला खूप त्रास होत असतो. आणि अखेर थरथरत्या हाताने सुमन त्या तेलामध्ये हात घालू लागते. आणि जेव्हा ती त्या तेलामध्ये हात घालते तर ती जोराची ओरडते आणि तिचं ओरडलेलं ऐकून इकडे सावित्रीला तर खूप जोराचा धक्का बसतो. आणि तेव्हा तिथे सगळेजण असलेले आपले डोळे घट्ट बंद करतात आणि सुमन तर जोराने ओरडत असते. तर आता गंगाधर शास्त्री म्हणतात, तिचा हात भाजलाय याचा अर्थ पवित्र शास्त्राने तुला पापिणी ठरवलेला आहे. आणि म्हणतात, शास्त्राचे नियम जे मोडतील त्यांना असेच कठोर शिक्षा मिळतील. आणि तेव्हा त्यांच्यामधला एक जण ओरडतो, पापिणी, कुलटा, दुष्ट. आणि दुसरा म्हणतो, धर्म बुडवी. आणि म्हणतो, असे अपराध जर माफ केले या लोकांचे तर डोक्यावर बसतील ही लोक. तर गंगाधर शास्त्री म्हणतात, बाईंनी आणि शूद्रांनी आणि कुणबटांनी त्यांची पायरी ओळखावी. शास्त्राचा अपमान झाला तर त्याचा कोप होतो, पाप लागतं आणि त्यातून कोणतीही पळवाट नाही, हे ध्यानात घ्यावे. आणि तेव्हा इकडे रामागवळी तर एकदम गुडघ्यावरती रडत रडत बसतो आणि सुमनला तर ते खूप भाजलेलं दुखत असतं, ती जोराने रडत सुद्धा असते. तर इतक्यातच त्यांच्यामधला एक जण दगड घेतो आणि चक्क सुमनला फेकून मारतो. आणि दुसरा म्हणतो, अशा शिक्षा घडतील तेव्हाच यांचे डोळे उघडतील. आणि ते सगळं काही बघितल्यानंतर सावित्री एवढी घाबरते, तिला इतका त्रास होऊ लागतो, ती तिथून मागेच फिरते आणि तिथून निघून जाऊ लागते. तर तिच्या मागे मागे आता पार्वती सुद्धा तिच्या जवळ येते. तर तेव्हा सावित्री तिला म्हणते, ताईसाब हे समज. तर तेव्हा पार्वती म्हणते, बघितलंत का, बाईनं फक्त मंत्र ऐकलं तर ही शिक्षा झाली, असं ती घाबरत घाबरत बोलत असते. आणि पुढं म्हणते, अहो तुम्ही तर अक्षर गिरवताय आणि हे जर समजलं तर आपल्या समध्या घरादाराला इथं चव्हाट्यावर उभा करतील का व? म्हणजे जिथं फुलं येचली तिथं शेण येचायला लागल. आणि परत थोडं स्वतःला सावरून म्हणते, नाही नाही नाही, चला चला जाऊ बाई, घरी जाऊ, आपण पहिला घरी जाऊ. असं म्हणून तिला खेचत आता घराकडे घेऊन जाते. तर इकडे आता दादा म्हणजे जत्रेला जायची तयारी यांची चालू असते. आणि दादा ज्योतीच्या आईला म्हणत असतात, चिमणा सगळं व्यवस्थित घ्या, म्हणजे काही इसरायला नको. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, वय वय घेतल्या ती. इतक्यातच ज्योती तिथं येतो आणि ते सगळं बघून विचारतो, झाली का तयारी? तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, वय वय. तर इतक्यातच तिकडून गणोबा धावत ज्योतीकडे येतो आणि तेव्हा ज्योती त्याला उचलून कडेवरतीच घेतो. तर तेव्हा राजराम त्याच्या मागे मागे येत असतो आणि म्हणतो, अरे सावकाश, काहीतरी काम वाढवून ठेवशील बाबा. तर तेव्हा गणोबा ज्योतीला म्हणतो, काका बघ ना अण्णा कसं करतात ते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हो कसं करतात. आणि तेव्हा सगुणाव सुद्धा तिथे येते आणि दादांना विचारते, दादा आवरलं का सगळं? तर तेव्हा दादा म्हणतात, अगं कवाच आवरलं या, तुमचं आवरलं की निघू. तर सगुणाव विचारते, आणि काय ग बहिणी, पारू आणि सावित्री कुठं आहेत?
तर तेव्हा राजाराम सांगतो, अहो अगं त्या दोघी बाजारात गेल्या त्या. पर कधीच्या गेल्या त्या, अजून कसं काय आल्या नाही त्या, असं तो स्वतःशीच बोलतो. तर तेव्हा ज्योती म्हणतो, थांब मी जाऊन बघून येतो. आणि असं तो म्हणत असतो इतक्यातच या दोघी आता घरी येतात. आणि त्या जेव्हा घरी येतात तर त्या दोघीसुद्धा जाम घाबरलेल्या त्यांना दिसतात. तेव्हा सगुणा विचारते, अगं काय कुठं होतात दोघी, जेजुरीला निघायचं आहे ना. तर राजारामसुद्धा विचारतो, पारू काय ग एवढा उशीर का झाला. तर तेव्हा पार्वती तर खूप घाबरलेली असते आणि ती नुसतं नाही असं म्हणते. तर तेव्हा ज्योतिची आई विचारते, काय ग काय झालं. तर तेव्हा पार्वती आता म्हणते, सासूबाई आज एक गोष्ट लई वंगाळ झाली हो, म्हणून उशीर झाला. तर दादा म्हणतात, वंगाळ गोष्ट. तर तेव्हा ज्योती विचारतो, कोणी काही बोललं का. तर पार्वती नाही असं म्हणून मान डोलवते. तर राजाराम परत विचारतो, पारू अगं मग एवढा उशीर का झाला तुम्हा दोघांना. तर तेव्हा आता पार्वती सांगते, अव गवळ्याच्या सुमननं मंत्र ऐकलं म्हणून चव्हाट्यावर शिक्षा दिली तिला. तर ते ऐकल्यानंतर ज्योतीला तर धक्काच बसतो आणि तो म्हणतो शिक्षा. आणि ते ऐकल्यानंतर आता सगळ्यांना जोरात धक्का बसतो आणि ज्योतीच्या इतर तोंडावरतीच हात घेते आणि दादा मोठे डोळे करतात आणि म्हणतात काय. तर पार्वती सांगते, लई भयानक शिक्षा दिली. आणि ते सगळं काही जे काय काय घडलेलं असतं ते सगळं काही आता यांना सांगू लागते. आणि ते सगळं काही ऐकत असताना या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसत असतो. तर ते ऐकल्यानंतर ज्योती म्हणतो, एका स्त्रीने वेदमंत्र ऐकल्यानंतर धर्म कसा बुडेल. तर दादा म्हणतात, अरे ते म्हणतात ना धर्म बुडल, तर बुडल म्हणायचं आणि सोडून द्यायचं. तर तेव्हा ज्योती विचारतो, पण का. तर तेव्हा दादा म्हणतात, हे बघ ज्योती, आगीशी पाण्याशी आणि पुण्यातल्या धर्ममार्तंडांशी खेळायचं नाही. आणि तेव्हा आता सावित्रीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस गंगाधर शास्त्री आणि बाकी सर्वजण मळ्यामध्ये आलेले असतात आणि त्यांनी विचारलेलं असतं की आमच्या कानावरती आले की ज्योत्या आपल्या बायकोला अक्षर गिरवायला शिकवतोय आणि आता ते फार काळ लपून राहत नाही, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर म्हणतात, शिकणं शिकवणं याचं नावही घेऊ नका आणि मनात देखील आणू नका. आणि ते सगळं काही आठवत असताना सावित्रीला त्याचा खूप त्रास होत असतो. आणि तेव्हा आता दादा ज्योतीला म्हणत असतात, काहीतरी दुखापत होत्याच तवा गप बस. तर तेव्हा पार्वतीसुद्धा म्हणते, वय तात्यासाहेब, अव पंत लई खवळलेले होते, नुसता थैथयाट चालला होता व त्यांचा. घेराव घालून कावळ्यावानी टोचत होते बिचाऱ्या सुमनला. आणि असं तिने सांगितल्यानंतर ज्योतीसुद्धा आपले डोळे घट्ट बंद करतो आणि त्यालासुद्धा खूप त्रास होत असतो त्या गोष्टीचा. तर तेव्हा पार्वती पुढं सांगते, पंत हे बी म्हटले की गरम उकळतं तेल कानात टाका म्हणून. आणि ते ऐकल्यानंतर तर ज्योतीला अजून जास्त धक्का बसतो आणि तो काय असं म्हणून डोळे मोठे करतो. तर तेव्हा दादासुद्धा म्हणतात, अरे देवा. तर ज्योतीची आई म्हणते, कळलं का. तर पार्वती म्हणते, मला लई दरदरून घाम फुटला होता व आणि जाऊबाई मला डोळ्यासमोर दिसायला लागल्यात, वाटलं अक्षर गिरवण्याचं त्यासनी कळलं तर. आणि आता हिने असं म्हटल्यानंतर आता सर्वजणच खूप घाबरतात. तर तेव्हा सगुणाव म्हणते, अगं ये बाई पारो गप की, कशाला सगळ्यांसमोर वंगाळ बोलत्यास. तर राजाराम म्हणतो, अगं मग आऊ ईशाची परीक्षा बी नाही घेऊ माणसानी, कळलं का. तर तेव्हा दादा म्हणतात, अरे राजारामा, पर सुनबाईने कवाच बंद केलंय ना व. आणि तेव्हा आता ते ऐकल्यानंतर ज्योती आणि सावित्रीला तर धक्काच बसतो. तर दादा पुढं म्हणतात, आणि आता मग कशाला पुढं चर्चा करताय, इथं भीतीला बी का नसत्यात. तेव्हा ज्योतीची आई म्हणते, आता कळलं का बाप का जीव खात होते, ते का ओरडतात, का चिडतात, का रागवत्यात, कळलं का. आणि तेव्हा हे दोघेसुद्धा शांतच झालेले असतात. तर ज्योतीची आई म्हणते, अरे ज्योती तुझ्याशी बोलते म्या. तेव्हा आता सावित्री हातामधली पिशवी पार्वतीच्या हातात देते आणि तिथून ती निघूनच जाते. तेव्हा आता ज्योतीसुद्धा तिच्या मागे मागे आत जातो. आणि आता आतमध्ये आल्यानंतर सावित्री तर एकदम जाम घाबरलेली असते आणि तिला ते सगळं काही डोळ्यासमोर दिसत असतं. सुमन हात जोडून उभी असते आणि म्हणत असते, म्या पापीण नाही माय बाप, मी हात जोडते तुमच्यामोर. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणालेले असतात, पापिणी नाहीस हे आता सिद्ध कर सर्वांच्या समोर. आणि त्यानंतर सुमनने त्या उकळत्या तेलामध्ये हात घातलेला असतो आणि ती जोराची ओरडलेली असते. आणि त्यानंतर मळ्यामधला क्षणसुद्धा आठवू लागतो, असत्य फार काळ टिकून राहत नाही, शिकणं शिकवणं याचं नावही घेऊ नका आणि मनात देखील आणू नका. आणि त्यानंतर पार्वतीजी म्हणालेली असते, तुम्ही तर अक्षर गिरवताय आणि हे जर त्यांना कळलं तर आपल्या समध्या घरादाराला
इथं चव्हाट्यावर उभा करतील का हो? आणि तेव्हाच आता ज्योती तिथे पोहोचतो आणि सावित्रीला बसलेला धक्का त्याला जाणवत असतो. आणि त्यावेळेस तो आपल्या हातामधलं पुस्तक बाजूला ठेवतो आणि हळू दरवाजा बंद करतो आणि हळूवार सावित्रीच्या दिशेने चालत येतो. कारण त्याला माहिती असतं की सावित्री खूप मोठ्या धक्क्यात आहे आणि सावित्री तर जोरजोराने रडत असते. तर तेव्हा आता ज्योती सावित्री अशी हाक मारतो. तर तेव्हा सावित्री तर आपले डोळे घट्ट बंद करते. तेव्हा ज्योती तिला म्हणतो, सावित्री सावित्री डोळे पुस, रडणं थांबव सावित्री. तर सावित्री म्हणते, कसं थांबवू मालक? काळीज पिळवटून गेले बघा माझं. त्या गवळ्याच्या सुमनची पर्वा नाही बघवली हो मला. अहो मालक, ती रडली पेटली हातापाया पडली तरी बी तिला शिक्षा झालीच. अव समद होतं तिकडं, गच्च गर्दी होती, त्यात पंडित महापंडित समद होतं. पण मालक कोणी तोंडातनी ब बी नाही काढला, कोणी थांबवलं नाही, कोणी काय बोललं नाही. समद बघत उभं होतं नुसतं. आणि त्यानंतर म्हणते, माया एक ध्यानात आले मालक, आपण लय लय मोठ्या लोकांच्या विरोधात जातोय बघा आणि हे नग करायला नग करायला. तर तेव्हा तर ज्योती तिला म्हणतो, घाबरलीस? कुठे गेली ती धीट साऊ, मैत्रिणीला सती जाण्यापासून रोखणारी? तेव्हा सावित्री म्हणते, वितळली तुमच्या या पुण्याच्या धर्मरूढीच्या आगीत, ती साऊ वितळली असं म्हणून ती बाजूला जाते. तर तेव्हा ज्योती परत तिच्याजवळ जातो आणि तिला म्हणतो, सावित्री अगं काय बोलतेस तू? अगं तू एक जगावेगळी मुलगी आहेस. तर तेव्हा सावित्री म्हणते, व्हते आता म्या फक्त फुल्यांची सून हाय. अव मायाबरोबर या घराची आबरू जोडली आहे. अव म्या चुकीचं वागले तर त्याचे परिणाम सगळ्या घराला भोगायला लागतील. मला बी असं चव्हाट्यावर उभं करत्याल, पंचगव्य खायला लावत्याल. मालक म्या त्याला बी घाबरत नाही, म्या खाईन. माझ्या चुकीसाठी याहून मोठी शिक्षा भोगायला लागली ना तरी बी म्या भोगन. पण माझ्यामुळे जर घराची नामुष्की झाली, माझ्या घरच्या आबरूचे धिंडवडे निघाले तर मला नाही सहन होणार. तर तेव्हा ज्योती म्हणतो, सावित्री असं काहीही होणार नाही. तर सावित्री म्हणते, अहो असं कसं म्हणताय तुम्ही नाही होणार? म्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. आणि हात जोडून म्हणते, मालक मी हात जोडते, तुमच्या पाया पडते, आजपासून माझं शिक्षण बंद म्हणजे बंद. तर तेव्हा ज्योतीला धक्काच बसतो आणि तो म्हणतो, बंद? अगं काय बोलतीस तू, भानावरती ये. तर सावित्री म्हणते, मालक जगू द्या की मला साधं. अव म्या चुलीच्या आगीसमोर बसते, भाकरी भाजेन, माझा संसार तरी होईल. पण या धर्मशास्त्राच्या आगीशी खेळले तर राख रांगोळीशिवाय काय हाती येणार आहे? मालक माझ्या जीवाची होरपळ नको असं म्हणून ती परत हात जोडते. आणि इतक्यातच बाहेरून दादा ज्योती धाकल्या सूनबाई असं म्हणून हाक मारू लागतात. आणि ज्योती आता सावित्रीला समजावून सांगणार असतो, पण आता दादानी हाक मारली म्हटल्यानंतर आता तो परत बाहेर येतो आणि सावित्रीसुद्धा बाहेर येते. तर आता दादा या दोघांना म्हणतात, येऊ का? तर तेव्हा आता ज्योतीची आई म्हणते, सुनबाई आता कसं वागायचं हे आता तुझं तू ठरव. आम्ही बोलतो कारण आम्ही 4 पावसाळे जास्त बघितल्यात. तेव्हा दादा म्हणतात, होय तरी नशीब पेशवाई नाही आता, नाहीतर उकळतं तेल कानात ओतलं असतं. आपल्या पायरीनं वागा. आणि ज्योतीची आई म्हणते, आणि आपला माळ्याचा जन्म आहे, फुलात राहायचं, ते शिकून बिकून काय आपलं पोट भरणार आहे वय? तेव्हा दादा आता उठून उभे राहतात आणि म्हणतात, ज्योती आईचं ऐक, सबोत पाळ बाबा, आपले ब्रत चव्हाट्यावर आणि त्या शास्त्रीबुवाच्या वाड्यावर टांगली जायला नग, घ्या खबरदारी देवा. आणि परत विचारतात, घ्याल नव? तेव्हा आता ज्योती सावित्रीकडे बघतो आणि त्यानंतर दादांना हो असं मान डोलावून सांगतो. तर तेव्हा दादा शाब्बास असं त्याला म्हणतात, पण ज्योती मात्र आतून नाराजच असतो. तेव्हा सगुणाऊ म्हणते, दादा चला निघूयात आता. आणि त्यानंतर आता हे सर्वजण आपापले गाठोडे उचलतात आणि बाहेरच्या दिशेने येतात. आणि त्यानंतर आता जाता जाता ज्योतीची आई सावित्रीला विचारते, सुनबाई जाऊ नव बिनघोर? तर तेव्हा राजाराम म्हणतो, आई तू बी ना, तू असं सांगायला लागलेस तिला की आपण महिनाभर जेजुरीला जातोय. अगं एका दिवसाची जत्रा आहे, हे आज जायचं आणि उद्या माघारी यायचं. आणि ज्योतीला म्हणतो, ज्योती चल येऊ का? आणि असं म्हणून ते चाललेले असतात. तर तेव्हा ज्योती म्हणतो, गणू जत्रेत बोट सोडायचं नाही अण्णांचं. आणि त्यानंतर आता हे सर्वजण निघू लागतात. आणि आता सावित्री आतमध्ये येते. तर ज्योती लगेचच तिच्या मागे येतो आतमध्ये आणि तिला म्हणतो, सावित्री. तर तेव्हा सावित्री लगेच म्हणते, मला आता काम करू द्या, समदा पसारा तसाच पडलाय. तर ज्योती म्हणतो, आणि अभ्यासही तसाच राहिलाय. तेव्हा सावित्री म्हणते, अभ्यास नाही, ते माझ्याच्याने काय होणार नाही. तेव्हा ज्योती म्हणतो, अगं सगळे गेलेत आता,
याच्यापेक्षा दुसरी कोणती वेळ चांगली असेल का अभ्यासासाठी? थांब असं म्हणतो आणि पाटी आणि खडू आणून तिच्या हातामध्ये देत असतो. म्हणतो हे घे. तेव्हा सावित्री म्हणते, अहो आता दादा आणि सासूबाईंनी काय सांगितलं ते तुम्ही ऐकलं नाही का? हे पाप म्या माझ्या हातनं घडू देणार नाही. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अगं सावित्री हे पाप नाही आहे. आपण हे जे काही करतोय ना हे पाप नाही आहे. त्या गवळ्याच्या सुमननं जे काही केलं ते पण पाप नाही आहे. अगं तिने नुसते मंत्र ऐकले. देवाचे मंत्र माणसानं ऐकलं तर ते पाप असतं का? अगं तू लगेच घाबरलीस. चल बस चल. तेव्हा सावित्री म्हणते, हे बघ आम्हाला समज पटतंय, पण आपण हे थांबवू. म्या तुमच्या हट्टासाठी तुम्हाला आणि घराला संकटात नाही टाकणार. तर तेव्हा ज्योती म्हणत असतो, अगं ऐक माझं. तर सावित्री म्हणते, मला माफ करा, म्या नाही ऐकणार आता तुमचं. तेव्हा ज्योती म्हणतो, म्हणजे माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही? तेव्हा सावित्री म्हणते, अहो किंमत हाय, नाही कशी, पण खडू फळ्याबाबत नाही. आता शिक्षण बंद. तेव्हा ज्योती म्हणतो, असाच पळ काढायचा होता तर अगोदरच नाही म्हणायचं. तेव्हा सावित्री म्हणते, हे बघा म्या पळ काढणारी नाही, पण मला समजत दिसत असून सुद्धा म्या आंधळ्यासारखी वागले तर हे घर मला दोष देईल. आणि आज जर मला माझे सासू सासरे इतक्या पोट तिडकीने मला सांगत असतील तर त्यांचं ऐकणं हे माझं कर्तव्य आहे. अहो हे घर हा संसार त्यांनी उभा केलाय, ते सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून शाळा बंद असं म्हणून ती बाहेर चाललेली असते. तर तेव्हा ज्योती म्हणतो, तू माझ्यापेक्षा त्यांचा विचार करायला लागलीस. तर सावित्री म्हणते, सून म्हणून मला करायलाच पाहिजे. तेव्हा ज्योती तिच्या समोर येतो आणि म्हणतो, याचा अर्थ माझ्या तळमळीला काहीच अर्थ नाही. तेव्हा सावित्री म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही? तळमळीला अर्थ आहे म्हणून तर रात्रीचा दिवस केला ना मी. गरम तव्यावर हात बी भाजून घेतला, दादांचं बोल खाल्लं, त्यांनी माहेरची वाट दाखवली तरी बी अभ्यास करत राहिले. मळ्यात तर मळ्यात येऊन त्या मातीत अक्षरं गिरवली, पाना फुलात पाराखडी बघितली. अजून काय करायला पाहिजे म्या? तेव्हा ज्योती तिला म्हणतो, मला वाटतं हा सगळा दिखावा होता. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता सावित्रीला तर खूप मोठा धक्का बसतो. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. सावित्री आता सकाळ झाली तरी झोपलेलीच असते. तर तेव्हा ज्योती तिच्याजवळ जातो आणि तिच्या अंगाला हात लावून बघतो आणि म्हणतो, सावित्री अजून कशी काय उठली नाही? आणि तिच्या अंगाला जेव्हा हात लावतो तर तिचं अंग खूप तापलेलं असतं. आणि तेव्हा आता ज्योती तिच्या कपाळावरती ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवू लागतो आणि मनातल्या मनात म्हणतो, कधी तिला शब्दाने बोललो नाही आजवर, पण काल चूक घडली. त्यावर त्या सुमन गवळणीवरचा अन्याय तिने खूपच मनाला लावून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, ज्योती चक्क स्वयंपाक करायला चालू करतो. तेव्हा सावित्री तिथे येते आणि त्याला विचारते, मालक काय करताय तुम्ही? तर तेव्हा ज्योती म्हणतो, अहो तांदळाची पेज बनवली आहे. तर सावित्री म्हणते, अहो कधीतरी ऐका की माझं. असं म्हणून ती उठते आणि जात असते तर तिचा तोल जात असतो. तर तेव्हा ज्योती तिला उठतो आणि लगेचच सावरतो. आणि त्यानंतर ज्योती आता तिला पेज भरवत असतो. तर सावित्री म्हणते, मालक मी शिकायला नकार दिला म्हणून नाराज झालात ना? आणि मित्रांनो, सावित्रीला तर ज्योतीची नाराजी सुद्धा नको असते. तर मित्रांनो, आजच्या पुरते एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.